काल रात्री साधारण 11 वाजताच्या सुमाराला चोपडा शहरमध्ये जे पोलीस आहे पेट्रोलिंगवर असताना एक इर्टिका गाडी महाबलदेव फाट्यापासून सुनसाळे रोडला त्या बाजूला येताना दिसली. त्यांना त्या गाडीचा थोडा संशय आला. त्या गाडीमध्ये 4-5 तरुण मुलं होती. त्यांनी गाडी थांबवली. गाडी थांबून ते कोण आहेत त्याच्याबद्दल चौकशी केली. तर त्या गाडीमध्ये एक तुषार झेंडे, विनोद पवार, सुनील जाधव, राहुल यादव, श्लोक सोनार आणि रोहन अपनापुरे अशी साधारण 25 ते 30 वयोगटातली ही मुलं आहेत. 2 अल्पवयीन मुलं आहेत आणि ही सर्व मुलं जी आहेत ती पिंपरी चिंचवड परिसरात राहणारे आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याकडे जे सामान होतं त्या सामानाची थोडी झडती घेतली, गाडीची झडती घेतली. गाडीमध्ये रस्सी, मिरची पूड, त्याच्यानंतर एक टामी, लोखंडी टामी अशा प्रकारची वस्तू मिळून आल्या. त्याच्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येत नव्हतं ह्या वस्तू का ठेवल्या गाडीमध्ये वगैरे. एकंदरीत आमचा असा संशय निर्माण झाला. हे लोक पुणे जिल्ह्यातले आहेत आणि एवढ्या लांब या ठिकाणी अशा अंतर्गत भागामध्ये यायचं काही कुठलं कारण नाही. त्यांना ते काय सांगता पण येत नव्हतं की कशासाठी आली काय येतं. एकंदरीत त्यांच्या ह्याच्यावर हे लोक कुठंतरी एखाद्या मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत किंवा दरोडा करण्याच्या तयारीत आहेत असा आम्हाला संशय आला. आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. दरोड्याची तयारी केली म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. त्या सर्वांना अटक केलेलं आहे. त्यातले अल्पवयीन मुलं सोडून. आणि आता आम्ही पुढील तपास करत आहोत. काही मुद्देमाल वगैरे काही जमा केलेलं आहे का त्यांच्याकडनं साहित्य? त्यांच्याकडून जे गाडीत मिळालेली लोखंडी टामे, दोरी, रस्सी, मिरची पूड वगैरे ह्या वस्तू तर जप्त केले. त्यासोबत त्यांचे जे मोबाईल आहेत ते आम्ही जप्त केलेले आहेत. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही चौकशी केली. हे सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, त्याच्यानंतर मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्या लोकांवर.